बाहेर झाले. सगळं नीट झालं का नाही तेव्हा सांगतो आता. म्हणजे गाईज गुड आफ्टरनून. आणि मी उठल्या गाडी का दाखवत आहे कारण की गाडीला आलाय प्रॉब्लेम. सकाळी गेलेलो, क्लिप असेल माझ्याकडे, ते दाखवतो तुम्हाला. गाडी मागून द्यायला ब्लॅक स्मोक म्हणून ते पप्पा रिपेअरला गेलेले आहेत. मी पण गेलेलो, काय काय चेंज केलं इंजिनमधनं. काय माहीत काय काय आल्यावरती बघू, विचारून सांगितलं तर ठीक, नाहीतर मग सांगतो तुम्हाला काय झालं तरी. काय काय एअर फिल्टर, काय काय इंजिन ऑइल ते काय काय चेंज केले, कारण की गाडी मागणं ब्लॅक स्मोक फेकत होती म्हणून. मग आता मला म्हणले चहा प्यायला. मग गाईज आपण आता चहा बनवूया आणि चहा बनवूया मस्तपैकी. आता काय जे बिस्किट आणायचं मन आहे बघूया, मग बघू. आणि तुम्हाला मागं पगळा दिसत असेल कारण की जरा हे बॅकग्राऊंड चांगलं वाटते गाईज. चालते गाईज, आता चहा बनवूया. चहा प्यायचं मन झाले, मग आता चहा बनवून तुम्हाला भेटतो. चहा ठेवून जाऊया आणि बिस्किट घेऊन येऊया का नको, काय खायला बिस्किट तर नाही आहे इथं. चालते गाईज, तुम्हाला बिस्किट घेऊन भेटतो. गाईज जाणारच होतो आता, खरं ठाव देत उगाच कशाला उन्हात. ऊन बघा किती आहे बाहेर, एवढं नाही कोण आहे उन्हात गाडी काढणार, गेट उघडायला लागणार परत. त्यापेक्षा का नाही आपण चहा फक्त बनवून घेऊ आणि फक्त चहा बनवून घेऊ आणि चहा पिऊया का. उगाच कशाला जास्त कष्ट करायला ना जीवनात. मग चालते काय, चहा बनवतो. इथं आहे आपली पातेली, ही बघा, ही पातेली घेऊया काहीच. मला डायरेक्ट गॅसवरती भेटतो. इथं पातेली ठेवल्या. मग आता एक ग्लास पाणी आणूया. का सांगू, कारण की ग्लासमधनं आज जरा प्रोफेशनल पद्धतीनं चहा बनवूया म्हणून मी सांगत आहे. ग्लासमध्ये पाणी घेऊन हे करू. मग चालते काय, तुम्हाला भेटतो. 1 मिनटं थांबा. काय झालं विषय, मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं, फ्रीजरमध्ये बर्फ होईल बघा, इथं फ्रीजरमध्ये ठेवलेलं. त्याला खालती ठेवूया म्हणजे कसं आहे, इथे चॉकलेट चॉकलेट आहे तर ते खाणार नाही आम्ही, कारण की मूड नाही आपला आता चहा प्यायचा मूड. आता काय करणार तो, हां ग्लास कुठे ठेवला आता, ग्लास इथे ठेवला आहे बघाच. आणि मी कसा दिसतो कॅमेऱ्यात, दिसते ना ठीक. चालते गायच, भेटतो थोडा वेळात. शेवढा वेळ काय भेटतो गायच, पाणी घेऊया पाणी. ओके गायच, पाणी घेतो आणि भेटतो तुम्हाला. पाणी घेतले, पाणी टाकूया याच्यात. एवढं बस एकासाठी का नाही, एकासाठी बस एवढं. आणि उरलेलं पाणी पिऊया आपण. उरलेलं पाणी इथे ठेवून द्या, ग्लास इथे ठेवूया, खराब झालं आहे. मग आता चहापत्ती ही राहिली, चहापत्ती घेऊया आणि टाकूया. चहापत्ती झाकण उघडले, चहापत्ती घेऊया आपण दोघं, म्हणजे 2 चम्मच टाकूया, 1.5 चम्मच टाकूया. चल 2 चम्मच टाकून घेऊ. याला काय ठेवूया इथं. आणि आता साखर, हे साखरेचा डब्बा आहे. साखर आपण किती चम्मच टाकूया, 1 2 आणि हे जरासं, कारण की साखर जास्त गोड नाही आहे म्हणून कमी टाकली असते तर हे. लायटर कुठं आहे, लायटर जरा घराची अवस्था खराब म्हणून मी दाखवत नाही. हे गायचं लायटर गावलेलं, आपला गॅस ओपन करून घेऊ. ओके गाईज, आता अरे बंद झाला गॅस. मग आता आलं सोलूया. आलं कुठे, आता आलं शोधून आलं, थांबा गाईज. ते बघा गाईज आलं. आता याला का नाही आपण धुवून भेटू. आलं घेतले आणि आता एक सुरी तर आहे खरं ही चांगली नाही, म्हणजे कापत नाही लवकर. काय करूया, दुसरी सुरी बघा गाईज टाकल्या आलं याच्यात. लवकर दे थोडा वेळ. चला गाईज, तुम्हाला चहा उकळून भेटतो, कारण की चहा उकळायला जरा वेळ लागणार आहे. मग नंतर आपण थोडा वेळ बघूया. आणि मी सौरव जोशी बघत होतो, आणि सौरव जोशी बघताना जरा म्हणजे का बघते, कारण की ब्लॉगिंग चालू केलं असताना बघते. आधी बघत होतो लहान असताना, खरं बंद केलेलं. तर आता बघते जरा त्याचे जरा टेक्निक, म्हणजे तो कसं ब्लॉगिंग करते तसं बघते. आणि तुम्हाला एंटरटेनमेंट चांगलं करावं म्हणून हे बघा इथं आला बघा सौरव जोशी, हे बघत होतो. आणि काय नाही, बाकी सगळं असंच बघतोय बाकीचा टाईमपासला तेवढंच. ह्यो कुठला दाखवू, कुठला बघत होतो, हे बघा हे आता. हां,
हे 1 hour चॅलेंजवाला ब्लॉग बघत होतो आणि बघत त्याच्यातच बघितलं, हेच बघितला लय दिवसाने बघितला का, मग इथे ब्लॉग बघितलं सांगतो तुम्हाला आता. ह्यो काय चुकून लागलेला आहे पहिला, ह्यो का बघितला नाही, ह्यो बघितला, ह्यो बघितला, ह्यो पण ना बघायला, हे पण एक बघितला, ह्यो एक बघितला, ह्यो एक बघितला आणि ह्यो PC घेऊन आला तो एक बघितला आणि हे बिल्ड करणारा हे 2 बघितलेत. एवढंच. हे काय चुकून झालेत, हे पण चुकून झालं आहे. नाही हे बघितलं आहे मी, ते शॉर्ट्सला आलेलं करंट लागत ते म्हणून बघितलं. आणि बघा एवढंच हे बघितलं मी. जास्त आधी बघत होतो, आता बघत नाही, तेवढं हे होत नाही म्हणून आता बघत होतो. कारण की जरा टेक्निक बघूया कसं ब्लॉगिंग करते तो, त्यांच्याकडून जरासं शिकावं म्हणून चालतं. आता तुम्हाला भेटतो चहा घेऊन. ओके गाईज, भेटतो थोड्या वेळात. कौन है? अरे कॉपीराईट येणार रे, चालते काय. आणि मागच्या व्हिडिओला मला कॉपीराईट आलेला कारण की मी त्याच्यात लॅपटॉपचं सिनेमॅटिक घेतलेलं, त्याला मग ते लिंक टाकलेली तरी पण कॉपीराईट आलं काय माहीत. मग आता हे करायला लागला. आपलं लॅपटॉपमधनं ते YT स्टुडिओमधनं येतात सॉन्ग, खरं ते मोबाईलमध्ये एडिट करते ना मी अजून, म्हणून याच्यात फिल्मवर काहीतरी घ्यायला लागेल तेव्हा काय एडिट करायला लागेल. हे बघा काय झालं, मी तिकडे दाखवत होतो आणि इथे सगळं चहा सांडला. हे चहा पिऊन साफ करायला लागेल, सगळं घाण झालं आहे बघा. चहा पण आटला, किती वरला आणला आहे. अरे काय ते बघत बसू, मिस्टर बीस्ट नाही बघणार कारण की आता खास करत नाही काय ते जास्त. तर मग आता काय करूया, सगळं गोष्टी बघू, कुठला तर चांगलाच बघूया आणि किंवा एडिटिंगचा आपण हे पण बघू शकतो आहे. मग चालतं काय, मग तुम्हाला चहा पिऊन भेटतो आता. हे काय आता झाले संध्याकाळी म्हणते हे काय आता झालं संध्याकाळ. आणि पप्पा त्यांनी पण आलते, पप्पा मम्मी त्यांनी आलते, ते DMartला गेलेले. त्यांच्यावर चहा पिल्ला का, चहा पिल्ला नाही कारण की चहा चांगला नव्हता. आपण आधीच पिऊन बसलं ते बरं झालं. मग आता चालू आहे पाणी घ्यायला. मग आता जाऊया पाणी घ्यायला, आपली स्कूटी घेऊन जाऊया. स्कूटी बेस्ट आहे कारण की स्कूटी असल्यावर एवढं काम सोपं होतं का नाही. कुठली गाडी असल्यावर, कुठली बी महाग हायाबुसा म्हणा काय बी म्हणा त्या गाडीवर सोपं होत नाही. स्कूटी म्हणजे मस्ट आहे, मस्ट. एवढी सोपी गाडी आहे का नाही, म्हणजे काय इझी टू ड्राईव्ह आहे. सगळं स्टोरेज असतो आपल्याकडे, डिक्की असत्या, सगळं असते आणि काय गिअरचं झंझट नाही, काय नाही. भारी आहे गाडी. आणि कसं आहे, आपल्या जर जास्त सामान असला अर्ध खालती तर ठेवू शकतो आपण. आता पाण्याचा जार कसं ठेवला तसा, परत डिक्कीत जागा ठेवू शकतो आपण, असं आहे. खरं शाईनवरती साधं आपण समजा ते 40 वाला कुरकुरीचं पाकिट जरी घेतलं त्याच्यावरती ठेवताच येत नाही. म्हणजे 2 जण तर पाहिजेतच त्याला धरायला, असा विषय आहे. मग स्कूटी एक मिनटं, गाडी आलेली आणि गाडी माझी वाटत होती म्हणून थोडे गेलं. चला आता आपण पाणी भरून नेऊया. बरं मला तिथे महापूर हॉस्पिटलकडे जायचं आहे कारण तिथं सांगतो थांबा तुम्हाला. चला काय, तिथं महापूर हॉस्पिटल तिथे आलो आहे सांगू तुम्हाला कारण की ते वायफाय आहे, ते वायफाय कनेक्ट होते का ते बघायला आलो आहे. थांबा 2 मिनटं, कनेक्ट होते का बघतो. गाईज वायफाय कनेक्ट झाला, खरं काय विषय झाला माहिती का की थोडं बघा कसं दिसतं. मी काय म्हणालो, वायफाय कनेक्ट झाला, खरं त्यांनी काय केलं माहिती का, आपलं इंटरनेट असते, आपलं नेट डाटा ते ब्लॉक केलं म्हणून कनेक्टर होते, कारण नो इंटरनेट कनेक्शन म्हणते. त्यांनी ब्लॉक केलंच ना. खरं स्पीड चांगली होती की ते 44 MBPSची अपलोडिंग स्पीड होती. माझा ब्लॉग लगेच 15 मिनटात अपलोड होत होता. तर आता मोबाईलच्या ताटानं जरा हळू होतो आहे. मग मी काय करणार आहे, एकतर शेड्यूलला ब्लॉग टाकणार आहे किंवा आपलं सकाळी लवकर उठून मग ब्लॉग अपलोड करणार आहे. बघूया कसं अपलोड करतो आपण ब्लॉग, ते आता उद्या सांगतो तुम्हाला. ब्लॉग अपलोड करताना नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला चालतं की आता आपण पाणी घ्यायला चाललो आहे. आता जाऊया पाणी घ्यायला. आणि मी आता काल ॲमेझॉनवरती गोरिला पोड बघत होतो. 200 रुपये 300 रुपये होते चांगले, खरं त्यांचे म्हणजे रिव्ह्यू बघत होतो तेव्हा एक दोन रिव्ह्यू असे होते की त्यांचे तुटलेलेच. मग बघूया ऑफलाईन मार्केटमध्ये फक्त पहिला बघून येऊया आपण हे गोरिला पोड, मग नंतर ऑनलाईन बघूया. कसं ऑफलाईनमध्ये घेतलं तर आपल्याला कंडिशन माहीत पडते ना, कसा आहे गोरिला पोड असं ते.
ते परत ऑनलाईन मागवलं कोण ते रिटर्न करत बसतात, तेवढा टाईम कोणाकडे आहे. बघा गोरीला पोड एक डाउनलोड म्हणजे ऑफलाईन मार्केटमध्ये बघूया कुठं मिळते का. कधी कोल्हापूरला जाणार का नाही तेव्हा ते कॅमेरा ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये जायला लागेल. आणि प्राईस डिफरन्स किती पडते बघूया यायला. चालतंय की आता पाणी घ्यायला आले, पाणी भरतो आणि भेटतो जरा लोक आहे. काय झालं विषय, कारण आपल्या 10चा कॉइन होता पप्पाने दिलेला, तो घराला विसरलो आणि माझ्याकडे ऑनलाईन 10 रुपये पडलेले. मग ते 10 रुपयेचं तिथं स्कॅन केलं डायरेक्ट पाणी पडते. मग ते आता तिकडे गेलं आहे, आता तिथे विकत करा. चालते की आता पाणी भरून भेटूया तुम्हाला. भरले भरत आले बघा. वातावरण म्हणजे ढगे चांगले झाले, वरती जाऊन लवकर कॅप्चर करून घेऊया. तुम्हाला दाखवतो कसे ढगे झाले. लय भारी अजून स्ट्रक्चर पिक्चर सगळे चांगले झाले. हे बघा कसलं झालं बघा की एकदम असं एलियन टाईप. हे बघा कसं झालंय, काय भारी वाटालंय. कडक हे बघा वाईड अँगलमध्ये बघा कसं वाटते. डेंजर वाटालं ना. चालतंय गाईस बघा तुम्ही ढग. हे बघा ढग. गाईस बघा कसलं व्ह्यू झालाय बघा. वडगावचा व्ह्यू म्हणते त्याला, वडगाव. काय भारी झाली खरंच गाईस. तुम्हाला काय सांगू, थोडा 2-3 दिवसानंतर सांगतो काय झाले ते. तर ते वाईट झाले, त्यावर तुम्ही एन्जॉय करा. तुमच्यासमोर आता काय सांगू तुम्हाला, थोड्या दिवसात सांगतो. आता काय सांगितलं सगळं नीट झालं का नाही, सगळं नीट झालं का नाही तेव्हा सांगतो. आता म्हणजे मला उम्मीद आहे सगळं नीट होईल. बघू आता काय ते. त्यावर तुम्ही आता व्ह्यू तर चांगला दिसत आहे, तर तुम्ही व्ह्यू चेक करा. आता काय माझं काय सांगू तुम्हाला सांगा. चालते काय तुम्ही व्ह्यू बघा. आता मी फोटो काढून घेतो, स्टोरी तरी टाकूया. आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केला नसला लवकरात लवकर फॉलो करा. प्रायव्हेट अकाउंट आहे, थोड्या दिवसात पब्लिक करूया त्याला. पण पब्लिक करायचं का बिझनेस करायचं बघायला लागेल कसं करायचं असते ते. मग ते करून हे करूया थोडे दिवस. खरं फक्त तुम्ही आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅटचे दिले, तुम्ही लवकर जाऊन फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चालते घ्यायचं आता जागा खालती. आणि हे आमचं एअर फायबर म्हणतात का काय म्हणतात काय माहीत. हे झालं याला बी रिचार्ज मारायला लागेल. तर याची स्पीड तेवढी खास म्हणजे आहे चांगली, आपल्याला जर हे करायला लागेल. खरं अपलोडिंग स्पीड जरा कमी पडत्या. मग 100 MBPSचा प्लॅन जर नेक्स्ट मंथमध्ये टाकायला लागेल. आता टाकून ना आता काय विसरून मी काय ते आणलेलं वाटतं नाही आणलेलं वाटतं. हां गाडी चावी तेच म्हटलं काय ते आणलं असं वाटते. गाडी चावी तर विसरून गेलो असतो.